कैरी खिचडी तुम्ही कधी खाल्ली आहे का? नसेल खाल्ली तर या उन्हाळ्यात ट्राय करा. त्यासाठी लागतील 1 वाटी तांदूळ, 1 कैरी आणि 1 बटाटा. त्याची साल काढायची आणि मस्त बारीक कट करून घ्यायचं आणि मग नंतर न धुवायचं. आता हे खूप ट्रेंडिंगला आहे, पण मी माझ्या पद्धतीनं करत आहे. माझी करण्याची पद्धत साधी आणि सोपी आहे. जशी आपण डाळ खिचडी करतो तसंच सेम. मसाल्यामध्ये फक्त मीठ, मिरची आणि कांदा लसूण मसाला तेवढा टाकला आहे. आपलं साधं आणि सोपं जेवणच खूप भारी असतं. आणि लागलीच मी बटाट्याची भाजी पण करत होते. त्याच्यात पण फक्त मीठ आणि मिरचीच टाकली होती. मी फक्त भाजी आणि भात केला तर एवढा पसारा झाला. याला सगळं छूमंतर करून छू केलं. भात रेडी, भाजी रेडी आणि मी पण रेडी. Hello, friend. मग नंतर न केलं प्लेट सजवायचा कार्यक्रम सुरू. सुट्टीच्या दिवशी असं जेवण बनवून जेवायला खूप वाट लागते, पण असं मस्त ताट भरलेलं बघून सगळा थकवा निघून जातो. ही भाकर सोलापूरहून मागवली आहे, चिवच्या फ्रेंडने दिली. बघू ट्राय करू आज कसं लागेल. मस्त भातावर साजूक तूप टाकलं आणि मग केक कट केला. पहिल्या घासात समजला नाही टेस्ट कशी आहे, म्हणून दुसरा घेतला. त्याच्यात पण समजलं नाही. आपली नॉर्मल खिचडी जशी असते तशीच टेस्ट होती त्याची. आवडती सिरियल बघत लंच एन्जॉय केला आणि आपण भेटू उद्या. बाय बाय.